नमस्कार उत्तर जय गणेश. मी आता आलो आहे श्री विघ्नहर्ता आर्ट्समध्ये, म्हणजे अनिलदादा बाईंच्या वर्कशॉपमध्ये आलो आहे. अनिलदादा बाईंची मी भेटणार आहे आणि आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या वर्कशॉपमध्ये किती मूर्त्या बनल्या याबद्दलही बघूया. चला. नमस्कार मित्रांनो, जय गणेश. मुंबईचा पुन्हा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. मी आता आलो आहे ओम श्री विघ्नहर्ता आर्ट म्हणजे अनिलदादा बाईंच्या वर्कशॉपमध्ये. हे बघा, इथे आलो आहे. ही जागा खूप प्राईम आहे बघा, खूप प्राईम लोकेशनवरती आहे दादाचा. आता आपण आतमध्ये जाऊया. खूप मस्त आहे बघा. आता मी वर्कशॉपमध्ये आलो आहे. हे काही मूर्त्या तुम्हाला दाखवतो, तुम्ही ते बघा आणि दादा असतील तुम्ही त्यांच्या भेटतो आणि त्यांच्याशी बोलतो. हे विघ्नहर्ताची छोटी मूर्ती आहे, 6 ते 7 फूटची मूर्ती आहे बघा. खूप सुंदर. दादाचं काम खूप सुंदर आहे. फेसिंगमध्ये पण तुम्ही बघू शकता. पण एक मूर्ती आहे बघा, खूप सुंदर मूर्ती आहे. फेस बघा. मी दाखवू नाही शकत तर मी थोड्या मूर्त्या दाखवतोय फेस वाईज. एक सिग्नेचर फेस आहे यांच्याकडे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. ही पण खूप छान आहे. खाली डमरू आहेत, पूर्ण मूर्ती दाखवू नाही शकत, थोडा ॲडजस्ट करून घ्या. डमरू वरती हात ठेवले गणपती बघा, मस्त गणपती. हा त्यांचा एक मोठा फेस आहे, 8 ते 10 फुटामध्ये. खूप सुंदर आहे. किती छान आहे. ही डबल टोनमध्ये आहे, मी पूर्ण नाही दाखवू शकत. खूप उंचावरती गणपती हा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत अनिलदादा बाईंकडे. खूप सुंदर गणपती आहेत बघा. हा गणपती पण खूप सुंदर आहे. एकदम परळची वाईब्स असते इथे आल्यावरती. खूप सुंदर वाटतं बघा चेहरा. ते पण आहे, खूप सुंदर चेहरा आहे. वेगवेगळे चेहरे आहेत, तुम्हाला मी तेच दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. नक्की तुम्ही माझ्या व्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा पुढचे व्हिडिओसाठी. प्रत्येक गणपती वेगळ्या प्रकारचा आहे अनिलदादा बाईंकडे. प्रत्येक गणपती बघा खूप मस्त आहे. प्रत्येक गणपती वेगळ्या प्रकारचा आहे. हात वेगळे आहेत, पोझिशन वेगळी आहे. गणपती बघा, हातात राजदंड आहे. खूप मस्त गणपती आहे, राजदंड हातामध्ये. दादा तिचे खूप काम फास्ट सुरू आहे मित्रांनो, खूप काम फास्ट सुरू आहे आणि मूर्त्या पण खूप मला वाटतात. ही मूर्ती उभी आहे मित्रांनो, मी खालचं नाही दाखवू शकत. उभी मूर्ती आहे, खूप मस्त आहे मूर्ती बघा. गणपती बघा किती सुंदर आहे. खूप चांगलं काम केलं यांनी. सगळे गणपती वेगवेगळ्या प्रकारचे आहे अनिलदादा बाईंकडे. मित्रांनो लाईक नक्की करा माझ्या व्हिडिओला. हा थोडा नवीन गणपती आहे बाळ गणपती बघा किती सुंदर आहे. कान बघा, गणपतीचे कान बघा, खूप सुंदर वाटतंय बघा. खूप सुंदर आहे. अनिलदादा बाईंकडे पूर्ण व्हरायटी आहेत, खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. खूप छान वाटतोय. हा मोठा गणपती आहे अनिलदादांचा, खूप मोठा गणपती आहे. खातू स्टाईल गणपती हा. ते पण आहे, वेगळाच आहे. खूप मोठी बॉडीचा गणपती आहे बघा, पण फेस वेगळा आहे गणपतीचा बघा तो. खूप सुंदर गणपती फ्लाइंगमध्ये. मी पूर्ण ना दाखवू शकत मित्रांनो. नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. खूप गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे. अनिलदादा बाईंकडे कमीत कमी 50 ते 60 गणपती रेडी झालेले आहेत बघा मित्रांनो. हा गणपती पण बघा, खूप सुंदर गणपती आहे, खूप छान गणपती. मल्हारी स्वरूप गणपती बघा, किती मस्त गणपती. खूप सुंदर, खूप छान काम केलंय. हा बघा, हाती स्टाईल चेहरा आहे, खूप सुंदर आहे. अनिलदादा
हातूंकडे पण काम करायचे आधी पूर्वी. तुम्ही माझा पहिल्याचा पॉडकास्ट बघू शकता, त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे बघा. किती चेहरापट्टी एकदम सुंदर आहे बघा. हा पण गणपती किती सुंदर आहे. 70 to 80% त्यांचं काम तर झालेलं आहे. खूप फास्ट काम केलं आहे अनिल दादांनी. चेहरा बघा मित्रांनो, किती सुंदर आहे चेहरा. पॅटर्न मल्हारी खूप सुंदर आहे बघा. खूप आहेत, सगळे कॉन्सेप्ट वेगळे. एकच प्रकारचे गणपती नाही त्यांच्याकडे. बैठक वेगळी आहे, पोझिशन वेगळी आहे, स्वरूप वेगळं आहे बघा. हा पण गणपती वेगळे आहे, हात वेगळे आहे, सगळे पोझिशन वेगळी आहे. खूप सुंदर आहे. चेहरा पण मोठा आहे गणपतीचा. हा बघा, हा पण गणपती वेगळा आहे. खूप सुंदर गणपती. हा चेहरापट्टी बघा किती मस्त आहे. नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी छान छान व्हिडिओ घेत राहीन तुमच्यासाठी, प्रत्येक कारखान्यामध्ये जाऊन जसा मला वेळ भेटेल. खूप सुंदर गणपती बघा. बघा हा पण मित्रांनो. हो, गणपती मोठे मोठे तुमच्या यावेळेला. खूप सुंदर, खूप छान. मी पूर्ण गणपती नाही दाखवू शकत ना, नियमाचं उल्लंघन नाही करायचं आपल्याला. हो, म्हणून हाफ गणपती. गणेश दादा, हे गणेश कसे आहात? बस मजेत. तू कसा आहे? मी मस्त, मी खूप चांगला आहे. तुम्ही सांगा काय म्हणता? बस एकदम मजेत. काम आपलं चाललेलं आहे आपलं हे गणपतीचं. ओके, आता तुमच्या बुकिंग बद्दल काय 2026चं? 2026चं बुकिंग ऑलमोस्ट आता क्लोज झालेले आहे आपलं, आणि प्रतिसाद आपल्याला चांगला भेटलेला आहे यावर. अच्छा, या वेळेला म्हणजे एक कॉन्सेप्ट वाईज गणपती किती आहे तुमच्याकडे? कॉन्सेप्ट आहे गणपती 15 एक गणपती आहे आपल्याकडे. कॉन्सेप्ट 15 एक गणपती आहेत. ओके, त्यात बॅलेन्सिंग पण आहे, काहीतरी नवीन नवीन थीमची पण गणपती आहे. अच्छा, यावेळेला काहीतरी मी एक गणपती तुमचा एक स्केच पाहिला आहे. तुमचा तो एक जुनाच मंडळ आहे मालाडचा बादशाचा, तो खूपच वेगळा स्केच आहे. त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? हो, ते पोरं खूप उत्साही आहे यावरती. काहीतरी याली वगैरे गणपती खाली बसून वगैरे बनवायचं आहे त्यांचा. खूप चांगला स्केच आहे. अच्छा ग्रुपामध्ये गणपती आहे ते. अच्छा अच्छा अच्छा. या वेळेला काय गणपती तुमचे कमी झाले आहेत की प्रॉपर त्याच वयाने आहेत, तेवढेच बुकिंग आहेत? केव्हाही माझे गणपती केव्हाही देवाच्या कृपेने केव्हाही कमी नाही झाले. त्या उंचीत केव्हाही माझी कमी नाही पणा झालेला आहे. माझ्या धंद्यात केव्हाही कमीपणा नाही झालेला. अच्छा, आणि या वेळेला म्हणजे तुमचा हा वर्कशॉप कधीपासून सुरू झाला दादा? दरवर्षीप्रमाणे पहिला 1 जूनला आपलं मंडपाचं उद्घाटन झालेलं आहे. अच्छा, उद्घाटन झालेलं आहे. आणि यावर्षी कामगारांची ओढ किती होती? कारण की भरपूर काही होते, ट्रान्सपोर्टेशनचे इश्यू होते, मग काय म्हणणं त्याला? कामगार तर माझे दरवर्षीप्रमाणे आहे तेच आहे. थोडंसं ट्रान्सपोर्टचा थोडा इश्यू झालेला आहे, त्यामुळे थोडे भाववाढ झालेली आहे आमच्यामध्ये पण. पीओपी वगैरे मध्ये पण भाववाढ झालेली आहे. अच्छा, पीओपी तसेच फायबर मटेरियल मध्ये भरपूरच भाववाढ झालेली आहे. अच्छा, याबद्दल तुम्ही काय सांगणार दादा? आता या खूप आता खर्च वाढतो, तर मंडळांना कशा पद्धतीने ते? नाही, मंडळांना आपण कन्व्हिन्स केलेलंच आहे की सर्वांना माहिती आहे की वॉर झालेलं आहे. त्या वॉरमुळे फायबरचे मटेरियलवर आपल्याला प्रॉब्लेम झालेलेच आहे. सर्वांना माहिती आहे की ऑलमोस्ट हे क्रूड ऑइल मधूनच बनते. रेक्सिन हे क्रूड ऑइल मधूनच बनते, त्यामुळे ते उत्पादन महाग झालेले आहे. आणि हे पहिल्यापासून मी कल्पना माझ्या मंडळांना माहिती आहे, आणि त्या लोकांनी 30% दरवाढ करून मला गणपती दिलेली आहे. अच्छा, या वेळेला काय उल्लेखनीय बघायला मिळणार आहे? भरपूर आहे. श्री विघ्नहर्ता आर्ट्स मध्ये भरपूर आहे. तुम्ही यावर्षी बघणार तर असं वाटणार की उपनगरात पण काहीतरी असं वेगळं काहीतरी घडते आहे. अच्छा. चॅलेंजिंग जॉब मी यावर्षी भरपूर घेतले. अनिल दादा बाईंग बोलला तर उपनगरातील एक वैशिष्ट्यपूर्ण एक कलाकार आहे, आणि तो उपनगरातच आहे, मुंबईमध्ये नाही आहे. इथे किती बेस आहे गणपतीबद्दलचा? माझ्या इथे तसं मुंबईला जसं क्रेज आहे तसं सेम क्रेज मी इथे केलेलं आहे. एक 80 ते 90 बेस आपल्याकडे गणपती आहे. अच्छा, या वेळेला. आणि मी आता मी थोडे व्हिडिओज काढले, त्यामध्ये पाहिलं तर खूप फास्ट काम चालू आहे. काम मी बोललो ना, माझी कामाची पद्धत पहिल्यापासून पूर्वीपासूनच फास्ट आहे. मी 12 तास काम करून लोकांकडून घेतो, आणि स्वतःही मी त्यात मेहनत करतो. अच्छा, प्रमाणे. ओके, तुमचे वर्कर्स किती इन्वॉल्ड आहे या कामामध्ये? क्योंकि भरपूर संख्या. बघा, जेवढं मी इन्वॉल्व आहे तेवढंच माझे वर्कर आहे. वर्कर माझे आजच्या तारखेला माझे कारागीर आहे, म्हणून त्या हिमतीवर मी उभा आहे. तेवढेच कारागीर मला सपोर्ट आहे, तेवढंच माझं घरचं पण सपोर्ट आहे. माझी वाईफ आहे, तसेच माझी भावंड आहे, माझी मांडलेली भावंड वगैरे आहे. तुमच्या कामामध्ये तुमच्या म्हणजे ताईंचा पण खूप हातभार आहे. काय म्हणणार तुम्ही ताईंबद्दल? सांगितलं ना आता तुम्हाला की माझं एक बोललो की पूर्ण मनोबल त्यांच्यावर आपलं आहे, किंवा काहीतरी हे झालं की बोललं नाही हे करायचंच आहे आपण. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे आपलं मनोबल कुठेतरी हे होते त्या मला की आपल्याला धीरपणा देण्याचं काम करतो. ओके ओके.
पण आता मला हे गोष्टी सांगा दादा, की आता तुमच्या इथे देवी बुकिंगचं पण काही सुरू आहे का? हो, देवी पण चालू आहे. मागच्या वर्षी माझ्याकडे 10 ते 12 देव्या होता. हां. यावर्षी आपल्याकडे आतापासून बुकिंग चालू झालेली आहे. अच्छा, आतापासून बुकिंग चालू झालं. दादा या वेळेला काही बॅलन्सिंग पण किती गणपती असतील तुमच्याकडे तरी? माझ्याकडे बॅलन्सिंग आहे. मोठ्या बॉर्डांमध्ये 2-3 बॅलन्सिंग गणपती आहे. 2-3 बॉलिंग गणपती आहे. आणि आता श्री विघ्न हाट याचं विजन काय असणार आहे पुढचं? काही नवीन चेहरे? हो, आता नवीन चेहरे तेच तर बोललो ना तुम्हाला, उपनगरात काहीतरी नवीन हा तेच मी विचारतोय. म्हणजे अशी ओळख असणार की जुनी काहीतरी ओळख असणार. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही पहा आणि ओके. नंतर मला कमेंट्स मध्ये सांगा. आता हा तुमचा वर्कशॉप बोललो तर खूपच एकदम प्राईम लोकेशन मध्ये आहे, आम्ही बघतोय. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्राईम लोकेशन म्हणजे ते मी तेवढं मेंटेन ठेवलेलं आहे. लोकांशी संबंध, लोकांशी व्यवहार, काही दागदुगापणा केलेला नाहीये, कोणाची काही तोडपणा केलेला नाही. म्हणून हे प्राईम लोकेशन मी आज 11 वर्षापासून मेंटेन ठेवले. हो, खूप सुंदर लोकेशन आहे तुमचं कांदिवलीमध्ये. हा हो, एक क्लब म्हणजे कॉर्पोरेट एरियामध्ये मी माझा स्वतःचा कारखाना ठेवलेला आहे. म्हणजे त्या हिशोबाने मी लोकांशी पण तसंच कन्व्हिन्स राहतो, मंडळांशी पण तसंच सहानुभूतीने राहतो. आणि कोणालाही मन दुखवण्यासारखं कामच नाही करत. त्या हिशोबाने कुठेही माझ्या इथे चढावर होत नाही. मग ते समोरून आपल्याला त्या जागा आपल्याला उपलब्ध करून देतात. ओके दादा, या वेळेला तुम्ही मंडळाचा किती प्रतिसाद होता? मंडळाला मी आता तेच सांगितलं, आपल्या ह्याच्यापासून मार्गशीर्ष पासून माझं बुकिंग हे आपलं चैत्र महिन्याच्या गुढीपाड्यापासून चालू होते. अच्छा. आपलं 9 दिवसा म्हणजे नवीन वर्षाचं हे मुहूर्तावर मी चालू करतो. ओके. माझं मुहूर्त तेव्हापासूनच चालू आहे. अच्छा. आजच्या मी तुम्हाला सांगितलं 90 गणपती आपल्याकडे 90 गणपती तरी बुकिंग आहे आणि मी त्यावर क्लोज केलेलं आहे. ओके. आता देवींमध्ये पण काही भरपूर कॉन्सेप्ट असतात, मग मंडळासाठी तुम्ही काय बोलणार बुकिंग बद्दल? कॉन्सेप्ट वाईज पण आता देव्या घेताय सगळे. गेल्या वर्षी होते आपल्याकडे कॉन्सेप्टवर, मोरावर होती, मोरांच्या सिंहासनावर होती. अच्छा. त्यानंतर एक बॅलन्सिंग होती. ते आहे भरपूर काय. अच्छा, ठीक आहे दादा. मग आता तुम्ही 2026 साठी गणेश भक्तांसाठी काय म्हणणार तुमच्या कार्यशाळेत येऊन व्हिजिट करण्यासाठी? हो, मी तर बोलणार या लवकर या आमच्या कारखान्यात आणि उत्साहाने आम्हाला पण तेवढा प्रतिसाद. ओके दादा, थँक्यू सो मच तुझ्या वेळेसाठी. गणपती बाप्पा मोरया. जय गणेश मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असाल अनिल दादांनी माझ्याबरोबर छोटासा एक इंटरव्ह्यू घेतला आणि मी तुम्हाला अनिल दादांच्या कारखान्यात सर्व गणपती दाखवले आहेत सिनेमॅटिक शॉटने. तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या ब्लॉगला आणि माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. मी तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओज पुढेही आणत राहील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.